मुलांनो, आपण क्लास 3चा चॅप्टर नंबर 2 आतापर्यंत अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये आता लास्ट टॉपिक आपण अभ्यासला होता स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट नंबर. आता आपण पाहणार आहोत असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर. म्हणजे याच्या अगोदर पण तुम्ही असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर अभ्यासलेली आहे फर्स्ट स्टँडर्डमध्ये, सेकंड स्टँडर्डमध्ये. फर्स्ट स्टँडर्ड तुम्ही मध्ये असताना तुम्ही 1 डिजिटचे असेंडिंग डिसेंडिंग केले असेल, सेकंड स्टँडर्डमध्ये 2 डिजिटचे केले असतील. आता तुम्हाला 3 डिजिट नंबरचे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर्स करायचे आहेत. चला तर बघूया काय नंबर दिले आहेत आपल्याला. अरेंज द नंबर 122, 360, 325 इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. असं तुम्हाला इथे नंबर दिलेले आहेत. त्यांचे तुम्हाला पहिला असेंडिंग करायचं आहे, नंतर डिसेंडिंग करायचं आहे. तर आता तुम्ही विसरला असेल की असेंडिंगमध्ये कोणते नंबर येतात आणि डिसेंडिंगमध्ये नंबर कोणते येतात. तर त्यासाठी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल त्यांनी सॉल्व करून दिलेलं आहे. जेव्हा असेंडिंग नंबर करायचे असतात तेव्हा ही जे काय ह्याचा रूल्स जो आहे तो तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचा आहे की असेंडिंग ऑर्डर करत असताना जे आपल्याला नंबर दिलेले असतात ते नंबर स्मॉलेस्ट नंबरपासून ग्रेटेस्ट नंबरकडे आपल्याला लिहायचे असतात. पहिल्यांदा कोणता नंबर येतो? स्मॉलेस्ट नंबर. आणि ज्या वेळेला तुम्ही डिसेंडिंग ऑर्डर करणार आहे त्यावेळेला तुम्हाला ग्रेटेस्ट नंबरपासून स्टार्ट करायचं आहे, ते स्मॉलेस्ट नंबरपर्यंत लिहायचे आहे. जसं आपल्याला इथे दाखवलेलं आहे त्या मेथडने आपल्याला करायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहायचं आहे. एक्झाममध्ये अशी मेथड असे लिहायचं नाही आहे. एक्झाममध्ये लिहिण्यासाठी तुम्हाला जे दाखवलेला फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तसेच तुम्हाला इथे काही अजून नंबर्स त्यांनी दिलेले आहेत, ते पण तुम्हाला असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावून दाखवलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला दिलेली आहे एक्सरसाइज. आता आपण ही एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे, राईट द गिवन नंबर इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. इथे काही आपल्याला नंबर दिलेले आहेत आणि ते तुम्हाला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे आहेत ह्या कॉलममध्ये, आणि डिसेंडिंग नंबरमध्ये तेच नंबर इथे ऑर्डर प्रमाणे लावून द्यायचे आहेत डिसेंडिंग ऑर्डरच्या. चला आपण लावूया. इथे नंबर बघा कोणते कोणते दिले आहेत. 117, 69, 50 and 8 असे नंबर दिलेले आहेत. तर असेंडिंग नंबरमध्ये कोणते नंबर येतात रे? पहिल्यांदा कोणत्या नंबरपासून सुरुवात करायची असते? बरोबर, स्मॉलेस्ट नंबरपासून ग्रेटेस्ट नंबरपर्यंत आपल्याला लिहायचं असतं. मग हे जे दिलेले नंबर आहे त्याच्यामध्ये स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे? 8 इज अ स्मॉलेस्ट नंबर. म्हणून पहिल्यांदा कोणता येईल? 8 हा नंबर लिहायचा आहे आपल्याला. ओके. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे 50, 50. त्याच्यानंतर येणार 69 आणि मग त्याच्यानंतर लास्टला येणार आहे 117. प्रत्येक नंबरनंतर आपल्याला कॉमा द्यायचा आहे. हेच नंबर आपल्याला आता डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे लावायचे. तर आता डिसेंडिंग नंबर म्हणजे कसे? बरोबर, ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट. म्हणजे पहिला काय येणार आहे 117, मग पुन्हा येणार आहे 69 आणि मग येणार आहे 50, 50 आणि लास्टला येणार आहे 8. ओके. चला आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. आता इथे आपल्याला नंबर दिलेले आहेत 285, 407, 589, 360. आता ह्याच्यातला स्मॉलेस्ट नंबर कसा तर शोधायचा कसा? तर त्याचा फर्स्ट डिजिट बघायचा. म्हणजे जो 100 प्लेसेस असतो तो 100 प्लेसेसचा डिजिट बघायचं. तर इथे आहे 2, इथे आहे 4, इथे आहे 5 आणि इथे आहे 3. मग आता ह्याच्यामध्ये स्मॉलेस्ट कोणता येईल? तर 2 इज अ स्मॉलेस्ट नंबर. मग त्याच्या पुढे कोणती संख्या आहे ती बघायचीच नाही, फक्त त्याचा 100 डिजिट पहिला बघायचा आणि त्याच्यानुसार आपण करत जायचं. 100 डिजिटला इथे आहे 2 आहे, म्हणून आपल्याला 285 हा नंबर काय असणार आहे आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये पहिला लिहिणार आहे. त्याच्यानंतर इथं राहिले आता 3 नंबर्स. ह्या 3 नंबरमध्ये बघायचं. इथे आहे 4, इथे 5, इथे 3. मग 3 काय असणार आहे? स्मॉलेस्ट नंबर असणार आहे, म्हणून 360 लिहायचं आहे. थर्ड लिहायचं आहे 407 आणि लास्टला येणार आहे 589. ओके. किती पण मोठा नंबर आला असेल, तुम्हाला किती पण डिजिट नंबर दिला असेल तरी याच पद्धतीने तुम्हाला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर करायची आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त कन्फ्यूज व्हायची गरज नाही. आता आपल्याला बघायचं आहे डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काय असणार आहे? ग्रेटेस्ट नंबर फर्स्टला लिहायचा आहे, म्हणजे 589. मग येणार आहे 407, 407, 360 आणि मग असणार आहे 285. ओके. तसंच आता इथे आपल्याला
थर्ड जो क्वेश्चन दिला आहे त्याच्यामध्ये बघा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट डिजिट बघायचा म्हणजेच कोणता 100 प्लेस बघायचा. पण आता जेव्हा 100 प्लेस इक्वल असतो तेव्हा काय करायचं. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना की आत्ताच टीचर बोलल्या की इथे 100 प्लेस बघायचं आणि त्यानुसार आपण करायचं. पण जेव्हा 100 प्लेस इक्वल आलेला असतो तेव्हा काय करायचं ते आता मी तुम्हाला सांगते. इथे दिलं आहे 217, 271, 270 आणि 207. आता हे नंबर जरा वाचताना आपल्याला सारखे वाटतात. म्हणजे आपण हे नंबर रीड करतो त्यावेळेला आपल्याला वाटतं अरे हे तर सारखेच वाटायला लागलेत नंबर. पण याच्यामध्ये बघायचं फर्स्ट डिजिट बघायचं 100 प्लेस इक्वल आहे 2 2 2 2. मग आपल्याला बघायचं आहे युनिट प्लेस. इथे आहे 1, इथे आहे 7, इथे आहे 7 आणि इथे आहे 0. मग आता मला सांगा कोणता नंबर स्मॉलेस्ट असेल. 1 असेल, 7 असेल की 0 असेल. ऑब्वियसली 0 असणार आहे बरोबर. म्हणून कोणता नंबर पहिल्यांदा येईल तर 207. मग आता 7 आणि 1मध्ये कोणता नंबर पहिल्यांदा येईल तर 1 येणार आहे. म्हणून कोणता नंबर लिहिणार आपण तर 217. आता इथे 271 आहे, इथे 270 आहे. इथे पण 10 प्लेसला 7च आहे, इथे पण 7च आहे. मग आता पुन्हा कन्फ्यूज व्हायचं नाही. आता बघायचं युनिट प्लेस. युनिट प्लेसला 1 आहे आणि 0 आहे. आत्ताच आपण बघितलं स्मॉलेस्ट कोणता असतो 0 इज द स्मॉलेस्ट नंबर. म्हणून काय येणार आहे 270 आणि मग लास्टला येणार आहे 271. आता आपण इथे स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट लिहिलेला आहे. हाच क्रम आपल्याला उलट्या मेथडने इथे लिहायचा आहे. आता ग्रेटेस्ट नंबर कोणता येईल 271. मग पुन्हा येईल 270, मग येईल 217 आणि मग 207. अशा पद्धतीनं हा आपण असेंडिंग डिसेंडिंगचा क्रम जो आहे तो कंप्लीट करू शकतो. इथे पण आपल्याला आता 909च्या सिरीजमधले नंबर दिलेले आहेत. म्हणजेच 99, 909, 909, 990, 999 आणि 90 असे 4 नंबर्स दिलेले आहेत आणि त्यांच्या आपल्याला असेंडिंग ऑर्डर लावायचे. आता बघायचं की इथे 2 डिजिट नंबर आहे, इथे पण 2 डिजिट नंबर आहे आणि हे जे 3 नंबर आहेत हे काय आहेत 3 डिजिट नंबर आहेत. मग आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की 2 डिजिट नंबर हे काय असतात 3 डिजिट नंबरपेक्षा स्मॉलेस्ट नंबर असतात. जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, तर आपण ह्याच्या आधी अभ्यासलेला आहे की 2 डिजिट नंबर हे काय असतात 3 डिजिट नंबरपेक्षा नेहमी छोटे असतात म्हणजे स्मॉलेस्ट नंबर असतात. तर आता इथे 2 डिजिट नंबर 2 आहेत. एक म्हणजे 99 आणि इथे आहे 90. आता ह्या दोन्हींमध्ये ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट ठरवायचं झालं तर काय करणार तर इथे पण बघायचं 10 प्लेसला 9 आहे, इथे पण 9 आहे. मग युनिट प्लेस बघायचं. युनिट प्लेसला काय आहे 9 आणि 0. मग कोणता असेल स्मॉलेस्ट ऑब्वियसली 0 इज अ स्मॉलेस्ट नंबर म्हणून 90 लिहायचं आहे आपल्याला स्मॉलेस्ट नंबर. मग राहिलेला 2 डिजिट नंबर लिहून घ्यायचा तो असणार आहे 99. आणि मग आता ह्या 3 नंबरमध्ये आपल्याला स्मॉलेस्ट नंबर डिसाईड करायचं आहे. तेव्हा बघायचं 100 प्लेस इथे पण 9 आहे, इथे पण 9 आहे आणि इथं पण 9 आहे. मग आपण काय करतो तर 10 प्लेस बघतो. 10 प्लेसला इथे 0 आहे, इथे 9 आहे, इथे 9 आहे. मग 0 काय असणार आहे स्मॉलेस्ट नंबर म्हणून आपल्याला इथे लिहायचं आहे 909. आता ह्या दोन्हींमध्ये कोणता नंबर अगोदर तर बघायचं तर 10 प्लेस दोन्हीकडे सेमच आहे. युनिट 100 प्लेस पण सेम आहे आणि 10 प्लेस पण सेम आहे. मग तेव्हा बघायचं आहे आपल्याला युनिट प्लेस 0 आहे आणि 9 आहे म्हणून 0 हा काय असणार स्मॉलेस्ट असणार आहे म्हणून 990 हा स्मॉलेस्ट नंबर आहे आणि त्याच्यानंतर लास्टला येणार आहे 999. तर हाच क्रम आपल्याला आता उलटा लिहायचा आहे. म्हणजे 999 हा ग्रेटर नंबर असेल, त्याच्यानंतर 990 हा त्याच्यापेक्षा थोडासा स्मॉलेस्ट आहे, त्याच्यानंतर 909 आणि मग 99 आणि लास्टला असणार आहे 90. अशा पद्धतीनं कोणतेही नंबर दिले तर आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग नंबर लावू शकतो. ठीक आहे. आता आपल्याला पेज नंबर 22 वरती नोट्स अँड करन्सी नोट असं दिलेलं आहे. तर तुम्हाला नोट्स तर सगळ्यांना ओळखता येतात कारण घरी तुम्ही पैसे बघतायच ना. आता इथे आपल्याला नोट्स दिलेली आहे. कोणती आहे 100 रुपीची नोट आहे. राईट द व्हॅल्यू ऑफ दीज करन्सी नोट्स म्हणजे तुम्हाला इथे लिहायला सांगितलेलं आहे त्याची व्हॅल्यू. तर ही नोट्स कोणती आहे 100 रुपीज म्हणून इथे लिहायचं आहे 100. ही आहे 200ची म्हणून इथे 200 लिहिलं. इथे आहे ही 500ची म्हणून इथे लिहिलेलं आहे 500. तसं आपल्याला इथे एक कॉलम दिलेला आहे काउंट द करन्सी नोट्स अँड कॉईन्स राईट द टोटल नंबर इन रुपीज. म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला इथे नोट्स दिलेले आहेत आणि ते तुम्हाला इथे
काउंट करून याच्यामध्ये अमाऊंट फिगरमध्ये लिहायची आहे आणि तीच अमाऊंट तुम्हाला इथं इनवर्डमध्ये लिहायची आहे. जसं इथं आपल्याला दाखवलेलं आहे तसं 101 म्हणून इथे 101 इनवर्डमध्ये लिहिलेलं आहे नंबरमध्ये आणि इथं इनवर्डमध्ये लिहिलेलं आहे. जिथे फिगर येणार आहे तिथे येणार आहे वर्ड. ओके, तसं इथे दिलेलं आहे. हे किती आहेत 100. 100मध्ये 2 रुपीजचे 2 कॉईन ॲड केले किती होतात 102 होतात. मग इथे लिहायचं आहे 102 and 2 रुपीज. ओके, तसं इथे आहे हे किती होणार आहेत. इथे 100 आहे आणि हे 50 आहे म्हणजे 150. मग इथे लिहायचं आहे रुपीज 150. इथं इनवर्डमध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तसंच इथे होणार आहे हे 100 म्हणजे किती झाले रुपीज 200. मग इथे लिहायचं आहे 200 रुपीज. ओके, इथे आहे 200ची एक नोट आहे आणि 50 रुपीजची एक नोट आहे. तर या दोन्हींचं जर ॲडिशन केलं तर किती होणार आहे तर रुपीज 250. म्हणून इथे लिहायचं आहे 250 रुपीज. 250 रुपीज. अशा पद्धतीनं हा आपला चार्ट कंप्लीट होऊ शकतो. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे हा जो. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे हा तुम्हाला सॉल्व नाही करायचा ॲक्च्युली. तुम्हाला असं दिलेलं आहे रविराज ब्रोक अ स्कूल बॅग वर्थ 450 रुपीज. इन हाऊ मेनी डिफरन्स अवे कॅन ही अमाऊंट द गिव्ह. म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला हा रविराज जो आहे हा बॅग खरेदी करायला गेलेला आहे तर तो कोणत्या प्रकारच्या नोट्स यूज करू शकतो बॅग खरेदी करण्यासाठी. डिफरंट प्रकारच्या नोट्स देऊ शकतो ना. म्हणजे इथं त्यांनी 100 रुपीचे 4 नोट्स घेतले आणि 50 रुपीचे एक नोट घेतली तरी काय होणार आहे तर 450 रुपीजच होणार आहेत. किंवा इथं 200ची एक नोट 100च्या 2 नोट्स घेतल्या आणि जर 50 रुपीची एक नोट्स घेतली तरी त्यांची ॲडिशन केल्यावर किती होणार आहे ते तर 450च होणार आहे. किंवा 200च्या 2 नोट्स घेतल्या आणि एक 50 रुपीची नोट्स घेतली तरी काय असणार आहे 450च होणार आहे. किंवा 1 2 3 4 5 6 7 8 9 नोट्स जरी घेतले तरीसुद्धा काय होणार आहे 450 इतकेच रुपीज होणार आहेत. ते कोणत्याही प्रकारची करन्सी यूज करून ती बॅग खरेदी करू शकतो. ओके, चला मुलांनो इथं पेज नंबर 23 वरती तुम्हाला दिले आहेत कॉर्डिनल अँड ऑर्डिनल नंबर दिलेले आहेत आणि इथे तुम्हाला बस स्टॉपवर एका लाईनमध्ये उभे राहिलेली मुलं दाखवलेली आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या इथे नावं दिलेली आहेत. त्याच्यानंतर त्यांची पोझिशन दिली आहेत की कोणत्या नंबरवरती उभा आहे ते दिलेलं आहे. पण हे जे नंबर आहे ते 1 2 3 4 5 6 असे जे कॉर्डिनल नंबर आहेत ते नाही दिलेत तर इथे तुम्हाला ऑर्डिनल नंबर दिले आहेत. म्हणजे 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th अँड 7th अशा पद्धतीचे तुम्ही ऑर्डिनल नंबर जे आहेत ते काय करायचे आहेत ते 10 पर्यंत लिहायचे आहेत. आता याच्यावरूनच आपल्याला खाली एक एक्सरसाइज दिलेली आहे ते आपल्याला कंप्लीट करायचे आहे. इथे बघा एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये दिलेला आहे लुक ॲट द पिक्चर काउंट द कंपार्टमेंट ऑफ द ट्रेन आफ्टर द इंजिन राईट द करेक्ट आन्सर इन द बॉक्स. म्हणजे इंजिन सोडून पुढचे जे काय आहेत कंपार्टमेंट आहेत ते तुम्हाला काउंट करायला सांगितले. चला तर काउंट करूया. 1st, 2nd, 3rd, 4th, 5th किती कंपार्टमेंट आहेत इथे 5th कंपार्टमेंट आहेत. मग आपल्याला त्याच्यावर काही क्वेश्चन दिलेत ते आपण बघूया. हाऊ मेनी कंपार्टमेंट आर देअर इन अ टोटल तर किती आहेत 5th. मग इथे लिहायचं आहे 5th. तर ऑर्डिनल नंबरमध्ये तुम्हाला लिहायचं आहे 5th लिहायचं आहे. देअर टिंब इज अ कॉर्डिनल नंबर. तर हा जो 5 आहे हा तुम्हाला काय आहे 5 हा काय आहे तर कॉर्डिनल नंबर आहे. याच्यात सेकंड दिलेला आहे द इन विच नंबर्स कंपार्टमेंट्स द हॉर्स इज. तर हॉर्सचं कंपार्टमेंट कोणतं आहे असं विचारलं आहे तर हॉर्स बघा कोणत्या कंपार्टमेंटवर आहे 2nd आहे. म्हणून इथं आपल्याला काय लिहायचं आहे 2ndचं स्पेलिंग लिहायचं आहे आणि हे स्पेलिंग तुम्हाला लिहिता येण्यासाठी तुम्हाला 1 to 10 पर्यंतचे ऑर्डिनल नंबर लिहिता आले पाहिजेत. ओके, त्यासाठी तुम्ही रिव्हिजन करा घरी. ओके, चला. इन विच नंबर्स कंपार्टमेंट द रॅबिट इज. रॅबिट जो आहे हा कोणत्या कंपार्टमेंटवर आहे चला काउंट करूया. 1st, 2nd, 3rd, 4th. म्हणून इथे काय लिहायचं आहे 4th असं लिहायचं आहे.
फोर्थ. म्हणजे तुम्ही फोर्थचं स्पेलिंग लिहिता त्याच्या पुढं फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे, TH असं लिहायचं आहे. विच ॲनिमल इज इन द थर्ड कंपार्टमेंट. कोणता ॲनिमल आहे थर्ड कंपार्टमेंटवर असं विचारलेलं आहे. तर हा कोणता ॲनिमल आहे, 1 2 म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड. हा थर्ड कोणता आहे, तर काय आहे तो कॅट आहे. म्हणून इथं काय लिहायचं आहे, कॅट. व्हॉट इज द नंबर ऑफ द लायन्स कंपार्टमेंट. आता लायन जो आहे तो कोणत्या कंपार्टमेंटवर आहे रे, फर्स्ट कंपार्टमेंटवर. म्हणून इथं काय लिहायचं आहे, फर्स्ट. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ही एक्सरसाइज कंप्लीट करायची आहे. चला नेक्स्ट पेजवरती काय दिले बघूया आपण. आता पेज नंबर 24वरती त्याच एक्सरसाइजमधला जो सेकंड क्वेश्चन आहे तो दिलेला आहे आणि या लेसनमधला हा लास्ट क्वेश्चन आहे तुम्हाला दिलेला. ओके, तर काय सांगितलं आहे, लुक ॲट द पोझिशन अँड आन्सर. म्हणजे इथं तुम्हाला एक नंबर लाईन ड्रॉ करून दिलेली आहे. त्या नंबर लाईनवरती काही नंबर्स दिलेले आहेत आणि तिथे 2 मुलींची तुम्हाला पिक्चर्स ड्रॉ करून दाखवले आहेत. त्याच्यावरती लिहिलेलं आहे राधा आणि इथं लिहिलेलं आहे सुधा. ओके, तर हे जे नंबर्स आहेत हे रांगेमध्ये उभे राहिलेल्या मुलांचे नंबर्स आहेत. त्याच्यामध्ये राधाचा नंबर काय आहे आणि सुधाचा नंबर काय आहे बघायचं आहे आपल्याला. इफ वी लुक फ्रॉम लेफ्ट अँड राईट इन अ लाईन. म्हणजे इकडून लेफ्ट आणि राईट साईडनं आपल्याला ही लाईन बघायची आहे. राधा इज ॲट द 15th पोझिशन. राधा जी आहे ही कोणत्या नंबरवरती आहे, 15th म्हणजे 15th पोझिशनवरती उभी आहे. सुधा इज ॲट द 19th पोझिशन. सुधा जी आहे कोणत्या पोझिशनवर आहे, 19th पोझिशन. आता तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट इज द सुधाज पोझिशन फ्रॉम राधा. आता राधापासून सुधा जी आहे ही कोणत्या पोझिशनवर उभी आहे असं तुम्हाला विचारले. आता ही जर का फर्स्ट असेल तर इथे कोणता येईल, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. पण राधापासून असं म्हटलं आहे ना, राधापासून सुद्धा म्हणजे हिला काउंट करायचं नाही आहे आपल्याला. म्हणून काय असणार आहे, 16 इज अ फर्स्ट, 17 इज अ सेकंड आणि 18 इज अ थर्ड. तर सुद्धा जो आहे ती 4th पोझिशनवरती उभी आहे म्हणून इथे लिहायचं आहे 4th. ओके, चला आता आपल्याला पुढे दिलेले आहेत मॅथ्सचे पझल्स दिलेले आहेत. म्हणजे काय दिलेलं आहे रे, तर कोडी दिलेली आहेत आणि ही कोडी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतील. ओके, ह्या पहिल्या पझलमध्ये काय सांगितलेलं आहे, तर एक आहे किंग म्हणजे एक राजा आहे आणि त्याला फक्त 1 to 9 पर्यंतच नंबर्स काउंट करता येतात आणि राजाला पुढचे नंबर्स काउंटच करता येत नाहीत. राजाने मात्र अनेक घोडे स्वतः पाळलेले आहेत आणि ते घोडे त्या तबेल्यामध्ये बांधलेले आहेत. तर त्याला 9 पर्यंतच काउंट करायला येतं. मग तो घोडे काउंट करत कसा काय करणार. म्हणून त्यांचा एक रामू नावाचा ते देखभाल करणारा एक माणूस आहे. तो त्या घोड्यांच्या तबेल्यामध्ये त्या घोड्यांची देखभाल करतोय. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, तो त्या अशा प्रकारे घोडे बांधतो की राजा जेव्हा पाहायला येतो त्यावेळी त्याला कुठल्याही साईडून जर घोडे बघितले तरी ते काय दिसतात, हे हॉर्सेस, तर ते सारखेच दिसतात. म्हणजे 9च हॉर्सेस त्याला दिसतात. म्हणजे इथे तुम्हाला दाखवलं असेल, इकडून जरी बघितलं 3+3+3 केलं तर काय होणार आहे, 9च येणार आहे. इकडून बघितलं तरी 3+3+ केलं तरी काय होणार आहे, इथे उभा राहून जरी बघितलं तरी 9च दिसणार आहेत. इथे उभा राहून बघितलं तरी 9च दिसणार आहेत. किंवा इथे उभा राहून जरी इकडून काउंट करून बघितलं तरी 9च दिसणार आहेत. अशा पद्धतीने त्या रामूने ह्याच्यामध्ये तबेल्यामध्ये घोडे त्यांनी बांधून ठेवलेले आहेत. ओके, पण तुम्हाला काय सांगितले, हाऊ मेनी हॉर्सेस डीड द किंग हॅव टू इन टोटल. म्हणजे आता ह्या तबेल्यामध्ये टोटल किती हॉर्सेस असतील असं तुम्हाला विचारले. आता कन्फ्यूज व्हायचं नाही, काय करायचं आहे, ह्या सर्व नंबर्सची आपल्याला ॲडिशन करायचे. तुम्ही जर करून बघितलं ना, 3+3+3 हे 3 जे आहेत हे किती टाईम आहेत, तर 8 टाईम आहेत. म्हणजे 8 × 4 असं जरी केलं तरी तुम्हाला येणार आहे. किंवा यांच्या तुम्हाला जर मल्टिप्लिकेशन जमत नसेल तर तुम्ही ॲडिशन जरी करून बघितल्यात जेवढ्या वेळा 3 आहे त्यांची, तर आपल्याला ॲन्सर मिळणार आहे 24. म्हणजे किती हॉर्सेस असणार आहेत, तर 24 हॉर्सेस असणार आहेत. म्हणून आपल्याला ह्याचा ॲन्सर काय द्यायचा आहे, 24 ॲन्सर असा सांगायचा आहे, 24 हॉर्सेस. तुमच्या स्कूलमध्ये जर हे तुम्ही पझल्स जर खेळत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने ॲन्सर सांगू शकता. किंवा असे कोणतेही पझल्स जर तुम्हाला सॉल्व करायचे असतील तुम्ही अशा पद्धतीनं करायचे आहेत. ओके, सेकंड बघूया. आता ह्या पझलमध्ये काय सांगितलेलं आहे, एक दिवस त्या गावात एक प्रवासी आलेला असतो. त्याच्याकडे सुद्धा 4 घोडे असतात आणि अंधार पडायला लागला आहे. तो प्रवासी रामूला भेटायला गेला आणि म्हणाला की माझे 4 घोडे जे आहेत ते या एका रात्रीसाठी तुझ्या तबेल्यामध्ये बांधू शकतो का असं त्याने विचारले. मग रामू म्हणतो, नाही राजा रात्री घोडे मोजायला येतो
माझ्या तबेल्यात तुमचे घोडे बांधायला जागाच नाही आहे, आणि जर मी बांधले तर राजाशी परवानगी देणार नाही ना, आणि बांधले आणि राजाला कळालं तर राजा मला ओरडेल, म्हणून मी नाही बांधू शकत तुमचे घोडे माझ्या तबेल्यामध्ये. पण हा रामू काय म्हणतोय, तो प्रवासी काय म्हणतोय रामूला की मी अशा प्रकारे घोडे अरेंज करेन की राजा जरी मोजायला आला तरी घोडे राजाला काय दिसतील, तुमच्या तबेल्यामध्ये बांधलेत हे राजाला कळूनच येणार नाही. तो आणि कुठून जरी मोजले तरी काय दिसणार आहे, त्यांना 9च घोडे दिसतील. अशा पद्धतीने मी त्यांची अरेंजमेंट करतो असं म्हणून तो सांगतो. बघा आता तुम्ही जर या पद्धतीने जरी काउंट केलं तरी तेच होणार आहे. 2 + 5 किती होतात, 7. 7 + 2 किती होतात, 9. म्हणजे वरच्या मेथडने जरी आपण पाहिलं तरी आपण काउंट केल्यानंतर 9च होणार आहेत, इकडून काउंट केलं तरी 9च होणार आहेत. इथे पण त्याने अशा प्रकारे अरेंज केलं आहे की इकडून 2 + 5 + 7 2 असं जर केलं तरी 9च होणार आहे, इकडून काउंट केलं तरी 9च होणार आहे, इकडून काउंट केलं तरी 9च होणार आहे. म्हणजे घोडे त्याच्यामध्ये 4 ॲड केलेत, पण काउंट केल्यानंतर राजाला काय दिसणार आहे, 9च दिसणार आहे. राजाला तर 9च्या पुढं काउंट करायलाच येत नाही ना, त्यामुळे त्याने कुठूनही काउंट केलं तरी 9च येणार आहे. पण घोडे तबेल्यामध्ये 4 ॲड केलेत. मग तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे, हाऊ मेनी हॉर्सेस आर देअर इन टोटल. मग आता राजाकडं होते पहिला किती, 24 हॉर्सेस होते. त्याच्यामध्ये अजून प्रवाशाचे 4 जर हॉर्सेस ॲड केले तर किती होतील रे, 24च्या पुढे 4 काउंट करा बघू किती होणार, बरोबर 28. म्हणून इथे काय होणार आहे, 28 हॉर्सेस. चला नेक्स्ट बघूया आपण काय दिले ते. दुसऱ्या दिवशी त्या हुशार प्रवाशाने काय केलं, दुसरीच युक्ती केली, आणि त्याने काय केलं, त्याने स्वतःचे 4 घोडे आणि राजाचे 4 घोडे सोबत घेऊन तो निघून गेला आणि उर्वरित घोडे त्याने तिथेच ठेवले. आणि त्यांची मांडणी अशा प्रकारे केली पुन्हा की राजाने येऊन मोजलं तरी त्याला प्रत्येक लाईनमध्ये 9च हॉर्सेस दिसणार आहेत. कसं काय बरं, बघा बरं इथे 4 + 1 किती झाले, 5 झाले. 5 + 4 किती झाले, तर 9 झाले. इकडून सुद्धा काउंट केलं तरी 9च येतं, इकडून पण काउंट केलं तरी 9च येतं, आणि इकडून पण काउंट केलं तरी 9च येणार आहे. अशा पद्धतीने त्याने अरेंजमेंट केली. पण तुम्हाला काय सांगितलं आहे की हाऊ मेनी हॉर्सेस आर देअर इन टोटल. आता पहिला राजाकडे होते किती, 24 होते हॉर्सेस. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचे 4 बांधले, म्हणजे किती झाले आपण बघितलेलं, तर 28 हॉर्सेस झाले. पण त्यांनी नेताना किती नेले, 8 हॉर्सेस घेऊन गेला तो, आपले 4 आणि राजाचे 4. म्हणजे 28मधून जर का 8 हॉर्सेस काढले तर किती राहणार आहे, म्हणजे 28 - जर 8 तुम्ही करून बघितलं तर इथे किती हॉर्सेस राहणार आहेत, 20 हॉर्सेस राहणार आहेत. ओके, अशा पद्धतीने तुम्ही हे पझल्स सॉल्व करू शकता, आणि तुमच्या स्कूलमध्ये टीचर जेव्हा क्वेश्चन विचारतील त्यावेळेला तुम्ही हे ॲन्सर्स पटापट सांगू शकता. ओके, समजलं, मजेशीर होता ना गेम. ओके, चला तर मग बाय बाय, आपण भेटूया नेक्स्ट लेसनमध्ये.